शिवसेना नेते संजय राऊत यांनी थेट विरोधकांना लक्ष्य करताना म्हटलं, हे लोक नमक हराम आहेत, त्यांना जबर किंमत मोजावी लागणार. राऊत यांचे हे विधान सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहे. विरोधकांच्या चुकीच्या निर्णयांवर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवर राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून समर्थक आणि विरोधकांमध्ये वाद वाढला आहे. या विधानाचा पुढे राजकीय परिणाम काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे लोक नमक हराम नाही तर काय आहेत? बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर भरभरून नमक खाल्लं, पदं मिळवली, प्रतिष्ठा मिळवली, संपत्ती मिळवली आणि आता टांग वर करतायत. हे नमक हराम नाही तर यांना काय म्हणायचं? का दुसरा कुठला शब्द असेल तर सांगा मीडियातला, मी तो वापरेन. हे बेईमान नमक हराम आहे सगळे आणि ह्यांना त्यांची किंमत मोजावी लागणार. हे पण सांगतो मी, कालही म्हणालो, यांना जबर किंमत मोजावी लागणार आहे. अमित शहा यांना वाचवणार नाही आहे, तर नरेंद्र मोदी आणि फडणवीस वाचवणार नाही यांना देवेंद्र फडणवीस वाचवणार नाही. त्या बेईमान लोकांना ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अशी दळभद्री वक्तव्य का भूमिका घेतलेल्या आहेत त्यांना कोणी माफ करणार? मुळात अमित शहा, नरेंद्र मोदी भविष्यात ह्यांची अवस्था काय होणार आहे हे मला माहिती आहे.